नमस्कार रसिक हो. सविनय सादर करीत आहोत एक भयकथा, थरारक कथा सौदा. लेखक संकेत सणस, अभिवाचक स्वर प्रियांका जोशी. अहो माने, एवढी साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही हो तुमच्या? एवढी सुद्धा अक्कल दिली नाहीये का तुम्हाला देवानं? साहेबांनी रागातच फाईल टेबलवर आपटली. तशी चूक काही फार मोठी नव्हती, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आदळआपट करण्याची आणि चिडण्याची साहेबांची सवयच होती. या ऑफिसचा कारभार आपल्या हातात आहे, म्हणजे आपण इथल्या कर्मचाऱ्यांवर हवा तेवढा राग काढू शकतो, अशीच त्यांची समजूत असावी. मान खाली घालूनच अमित मानेने साहेबांची माफी मागितली. टेबलवर पडलेली फाईल उचलत तो साहेबांच्या केबिन बाहेर आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं. प्रामाणिकपणे काम करून सुद्धा असा अपमान वाट्याला येत असेल तर कुणालाही त्रास होणं साहजिकच होतं, नाही का? तो स्वतःच्या जागेवर येऊन बसला तेव्हा ऑफिसमधील इतरांच्या नजरा आपल्यावरच आहेत याची जाणीव त्याला होत होती. साहेबांच्या आवाजाची पट्टी वाढलेली असल्यानं केबिनमध्ये घडलेला प्रकार सगळ्या ऑफिसमध्ये ऐकू आला होता. तो कसाबसा कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागला. या ऑफिसमध्ये रुजू होऊन त्याला जास्त दिवस झाले नव्हते. तो लहानपणापासून गरीब कुटुंबात वाढला होता. परीक्षा पास होऊन जेव्हा त्याला सरकारी खात्यात नोकरी मिळाली तेव्हा त्याचं कुटुंब मनापासून खुश झालं होतं. त्याची पहिलीच पोस्टिंग कोकणातल्या एका छोट्या तालुक्याच्या ठिकाणी झाली होती. नवीन नोकरीचा उत्साह होताच, त्यात सुरुवातीलाच अशा गावात काम करण्याची संधी मिळाल्यानं तो खुश होता. या गावात अगदी निवांत वातावरण होतं. त्यानं अजून त्याचं कुटुंब इकडे आणलं नव्हतं. कामाची वेळ सोडली तर तो एकटाच असे. या छोट्याशा गावात वेळ घालवायला फारशा गोष्टी नव्हत्या, पण इथली शांतता त्याला आवडत होती. ऑफिसची इमारत सुद्धा गावाला शोभेल अशीच होती. ब्रिटिशांच्या काळात बांधलेली ती इमारत आता जुनी झाली होती, त्यामुळे तिथे काम करताना मागील काळाच्या खुणा दिसत असत. ऑफिसमधील वातावरणही चांगलं होतं. तिथं काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी त्याला अगदी छान सांभाळून घेतलं होतं. फक्त वाईट एकच गोष्ट होती, ती म्हणजे त्याचे साहेब. त्यांचा स्वभाव प्रचंड आक्रस्ताळा होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं त्यांच्यासाठी नेहमीचंच होतं. त्यांच्या रागाचा सामना अगदी सगळ्यांना करावा लागत होता. पण नव्यानं रुजू झालेला हा तरुण हे त्यांचं सध्या आवडतं गिऱ्हाईक असल्यासारखंच झालं होतं. ते त्याचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नसत. फार प्रयत्न करूनही अमितचं कामात काही लक्ष लागेना. तेव्हा तो उठला आणि जुन्या नोंदी शोधण्याच्या बहाण्यानं कार्यालयातील रेकॉर्ड रूमकडे निघाला. ऑफिसची इमारत तशी प्रशस्त होती, पण त्याचा बराचसा भाग मोडकळीला आला होता. त्यामुळे काही खोल्या सोडल्या तर इतर भाग कुलूप लावून बंद केला होता. इमारतीच्या दुसऱ्या बाजूला रेकॉर्ड रूम होती. बरंचसं काम ऑनलाईन झाल्यामुळं आता इकडं फारसं कोणाचं येणं जाणं नव्हतं. त्यामुळे काही वेळ शांतता हवी असेल तर आम्ही तिथं येऊन बसत होता. दरवाजा उघडून त्यानं खोलीत प्रवेश केला. आतमध्ये सगळीकडे फाईल्स ठेवलेली कपाटं दिसत होती. बरेच दिवसात त्यांचा उपयोग न झाल्यानं सगळीकडे धुळीचं साम्राज्य होतं. तो त्या कपाटांच्या मधल्या अरुंद जागेतून उगीचच येरझाऱ्या घालू लागला. त्याच्या डोक्यात साहेबांचेच विचार चालू होते. त्यांच्याबद्दलचा राग त्याच्या हालचालीतून स्पष्ट दिसत होता. त्याला स्वतःलाही ते जाणवत होतं. त्यामुळंच तो स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आता त्याची कुणावरही रागावण्याची इच्छाच नव्हती. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याचाही स्वभाव अगदी संतापी म्हणण्या इतपत होता. त्याला फार पटकन राग येत असे. रागाच्या भरात आपल्या हातून काय घडतंय हे लक्षात न आल्यानं त्याला त्याचा त्रासही सहन करावा लागला होता. तेव्हापासून राग शांत करण्यासाठीचे अनेक कोर्सेस त्यानं करून पाहिले होते. त्यामुळे आता त्याचा शीघ्रकोपी स्वभाव बदलला होता. त्यासाठी त्यानं बरेच कष्ट पण घेतले होते हो.
पण आता साहेबांबद्दलच्या रागामुळं त्या सगळ्यावर पाणी फिरण्याचीच वेळ आली होती. साहेबांबद्दल विचार चालू असल्यानं त्याचं खोलीत घडणाऱ्या इतर घडामोडींकडे फारसं काही लक्ष नव्हतं. त्यानं खोलीत येताना फक्त एकच लाईट चालू केली होती, त्यामुळे त्याचा उजेड थोड्या भागातच पडत होता. इतर भागात तसा अंधारच होता. त्यातच त्या कपाटांच्या सावल्या वातावरण अजूनच गूढ बनवत होत्या. अमितसाठी मात्र ते सवयीचं होतं, त्यामुळे त्याला सगळ्या लाईट चालू करण्याची गरज वाटली नाही. पण आज काहीतरी वेगळं घडत होतं. कोपऱ्यात असणाऱ्या कपाटावर एक काळी सावली मांजरासारखी दबा धरून बसली होती. जणू काय ती अमितचीच वाट बघत होती. अंधारातच ती एका कपाटावरून दुसऱ्या कपाटावर असं करत अमितच्या दिशेनं सरकू लागली. अंधाऱ्या खोलीत तिच्या अस्तित्वाची जाणीव होणं सहज शक्य नव्हतं. काही क्षणातच ती बाहेरच्या कपाटावर पोहोचली. अमित पाठमोरा होता, नाहीतर त्याला दबा धरून बसलेली सावली दिसली असती. ती सावली जमिनीवर उतरली आणि एका कपाटामागं लपून अमितची वाट पाहू लागली. तो पुन्हा या दिशेने आला असता तर थेट येऊन त्या काळ्या सावलीच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला असता. पण अमितचं नशीब चांगलं होतं. तो येरझाऱ्या घालताना पुन्हा मागं वळणारच होता. तेवढ्यातच त्याच्या ऑफिसमधला एक सहकारी त्याला हाक मारत रेकॉर्ड रूममध्ये आला. जेवणाची वेळ झाल्यानं सगळे अमितची वाट बघत थांबले होते. जेवणाची फारशी इच्छा नसतानाही इतरांचा खोळंबा नको म्हणून अमित त्याच्यासोबत निघाला. तो निघालेला पाहताच सावलीनं अंग आकसून घेतलं आणि कपाटामागच्या अंधारात मिसळून गेली. आत्ता जरी तो तिच्या हातून निसटला असला तरी तो लवकरच आपल्या तावडीत सापडणार आहे याची तिला खात्री होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस नुकतंच उघडलं गेलं होतं. प्रत्येक जण आपापल्या जागेवर बसून दिवसभराचं नियोजन करण्यात मग्न होता. अजून ग्राहकांच्या गर्दीची सुरुवात व्हायचीच होती. त्यामुळंच या काही निवांत क्षणाचा आनंद ऑफिसमधले कर्मचारी घेत होते. पण त्याच वेळी ऑफिसमधल्या भोसले मॅडमची मोठ्यानं किंकाळी ऐकू आली आणि ऑफिसमधलं वातावरणच बदलून गेलं. त्या आवाजाच्या दिशेनं काही जण धावले. भोसले मॅडम ऑफिसच्या रेकॉर्ड रूममध्ये सापडल्या. एका कपाटाच्या आधारानं त्या कशाबशा उभ्या होत्या. त्यांची नजर रेकॉर्ड रूममध्येच खेळली होती. तिथं काहीतरी पाहून त्यांना एवढी भीती वाटली होती हे तर नक्की होतं. त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनी त्यांना कसाबसा आधार दिला आणि ऑफिसमधील त्यांच्या जागेवर आणून बसवलं. एक दोन जणांनी तिथं काय आहे हे तपासण्यासाठी सगळी रेकॉर्ड रूम पालथी घातली, पण त्यांना वेगळंच काहीच सापडलं नाही. स्वतःच्या जागेवर बसल्यावर आणि आसपास लोकांची गर्दी पाहून भोसले मॅडमना जरा धीर आला. त्यांनी सगळ्यात आधी आपली पाण्याची बाटली उघडून जवळपास ती अर्धी रिकामी केली. त्यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. त्यांना जास्त वेळ वाट न बघायला लावता भोसले मॅडमनी काय घडलं ते सांगायला सुरुवात केली. एका जुन्या फाईलची गरज भासल्यानं भोसले मॅडमनी रेकॉर्ड रूम उघडली होती. ती फाईल कोणत्या कपाटात ठेवली आहे हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्या रूमच्या लाईट न लावता फक्त तेवढ्याच भागाची लाईट चालू केली होती. कपाटाजवळ पोहोचून जेव्हा त्यांनी कपाटाचा दरवाजा उघडला तेव्हा कपाटात एक काळी आकृती बसलेली त्यांना दिसली. तिचे डोळे लाल रंगात चमकत होते. तो प्रकार बघून त्या दचकल्या आणि किंकाळी ठोकून दरवाजाच्या दिशेनं धावू लागल्या. पण त्या दरवाजाजवळ पोहोचण्याच्या आधीच ती आकृती दरवाजात येऊन उभी राहिली होती. त्या कशाबशा कपाटाच्या आधाराने उभ्या राहिल्या. असं काही त्यांनी आयुष्यात कधी बघितलंच नव्हतं. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या. पण त्याचवेळी बाहेर पावलांचा गलका ऐकू येऊ लागला आणि ती सावली काही क्षणातच हवेत विरून गेली. त्यांची ती कहाणी ऐकून त्यावर फारसा कोणाचा विश्वास बसला नव्हता. पण भोसले मॅडम उगीचच घाबरणार नाहीत हे सुद्धा सगळ्यांना माहिती होतं. शेवटी त्यांना कसला तरी गैरसमज झाला असेल असा निष्कर्ष सगळ्यांनीच काढला आणि आपापल्या कामात मग्न झाले. भोसले मॅडम सुद्धा स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. इथून पुढे त्या रेकॉर्ड रूममध्ये एकट्यानं जाणं शक्यच नव्हतं.
पण बाकी कुणाचा नसला तरी अमितचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यांनी जे काही बघितलं ते अगदी खरं आहे हे त्याला माहिती होतं. खरं तर असं काहीसं होणार हे त्याला कालपासूनच जाणवत होतं. पण तरीही त्यानं त्या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला. त्याला पुन्हा या सगळ्या भानगडीत पडायचंच नव्हतं. स्वतःच्या टेबलवर बसून काम करत असताना त्याचं अर्ध लक्ष दरवाजाकडे होतं. पण पुढचा काही वेळ शांततेत गेला. टेबलच्या ड्रॉवरमधून एक कागद काढण्यासाठी त्यानं ड्रॉवर उघडला. सवयीप्रमाणेच खाली न बघताच त्यानं फाईल काढण्यासाठी हात आतमध्ये घातला. पण त्याच वेळी त्याच्या हाताला एक धारदार वस्तूनं कापलं गेलं. वेदना सावरत त्यानं हात बाहेर काढला. अंगठ्यामधून रक्त बाहेर येत होतं. त्याने गडबडीतच स्वतःच्या पाकिटात ठेवलेली बँडेजची पट्टी काढली आणि एका हातानंच अंगठ्याला गुंडाळून रक्त थांबवलं. आपल्याला नक्की कोणत्या गोष्टीनं इजा झाली ते पाहण्यासाठी त्यानं ड्रॉवर संपूर्ण उघडला. तर तिथं एक कटर दिसत होतं आणि ते उघडलेलं होतं आणि त्याचं धारदार पातं वरच्या दिशेनं होतं. पण आपण तर हे कटर इथं ठेवलंच नाहीये हे अमितला तर चांगलंच माहिती होतं. आणि ऑफिसमधलं इतर कुणीही असा खोडसाळपणा करणार नाही हे सुद्धा त्याला चांगलं माहिती होतं. म्हणजे याचा अर्थ एकच होता, त्यानं केलेल्या दुर्लक्षाची शिक्षा त्याला मिळाली होती. आता त्याचा नाईलाज झाला आणि तो खिन्न मनानं रेकॉर्ड रूमकडे निघाला. मागच्या आयुष्यात केलेल्या चुका त्याला अजून किती दिवस त्रास देणार होत्या कुणास ठाऊक. तर या सगळ्या प्रकाराची सुरुवात जवळपास 10 वर्षांपूर्वी झाली होती. अमित तेव्हा नुकताच कॉलेजला जाऊ लागला होता. एके दिवशी कॉलेज संपून घरी परत आल्यावर त्याला घराभोवती अनोळखी माणसांची गर्दी दिसली. त्यातून मार्ग काढत तो घरात पोहोचला तेव्हा सगळा प्रकार स्पष्ट झाला. त्याच्या वडिलांनी एका फायनान्स कंपनीमधून थोडं कर्ज घेतलं होतं. पण त्यांची नोकरी मध्येच सुटल्यामुळं आणि लगेच दुसरं काम न मिळाल्यामुळं त्याचे काही हप्ते थकले होते. आता त्याच्याच वसुलीसाठी ही माणसं आली होती. त्याची आई आणि छोटी बहीण घाबरून एका कोपऱ्यात बसल्या होत्या आणि वडील त्या वसुली एजंटच्या हातापाया पडत होते. पण त्यातलं कुणीच काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. मोठ्यानं अर्वाच्य भाषेत त्यांचं शिवीगाळ करणं चालू होतं. त्यांच्या त्या आवाजानं शेजारी पाजारी सगळ्यांनाच तो प्रकार कळून चुकला होता. पण त्या एजंट्सना फक्त पैसे वसुली करण्याशी मतलब होता. शेवटी अमितच्या वडिलांच्या विनंत्यांचा काहीही परिणाम न होता ते त्यांची दुचाकी जप्त करून घेऊन गेले. ते सगळे निघून गेल्यावर घरातली शांतता अमितला असह्य झाली. तो आपली सायकल घेऊन घराबाहेर पडला. जातानाही शेजारचे लोक त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक नजरेनं बघत होते. पण त्यांची ती नजर अमितला चांगलीच अस्वस्थ करत होती. विचारांच्या नादात तो सायकलवरून गावाबाहेर पडला. काही अंतर पुढे गेल्यावर दमून त्यानं एका ठिकाणी सायकल थांबवली. तो भाग जरासा निर्जन असाच होता. पाणी आटत चाललेल्या एका ओढ्याच्या शेजारी झाडांची जराशी गर्दी होती. त्यानं रस्त्याच्या बाजूला सायकल लावली आणि पाण्याजवळ जाऊन त्याच्याकडे बघत उभा राहिला. त्याच्या मनात प्रचंड राग होता. आधीच त्याचा स्वभाव संतापी, त्यात आज जो काही प्रकार घडला होता त्यामुळे त्याच्या मनाला चांगलीच वेदना झाली होती. डोळ्यातून येणारं पाणी अडवण्याचा प्रयत्न तो करत त्या वसुली एजंटच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहत होता. विचारांच्या नादात अंधार कधी पडला ते त्याला कळलंच नाही. पण तरीही त्याला तिथून हलण्याची इच्छा काही होत नव्हती. आत्ता घरात सुद्धा सुतक असल्यासारखंच वातावरण असणार आहे याची त्याला तिथं बसूनच कल्पना आली होती. अंधारात मागं काहीतरी हालचाल झाली आणि त्या आवाजानं तो भानावर आला. त्यानं वळून मागं पाहिलं. सुरुवातीला तर त्याला कुणीच दिसलं नाही. पण झाडांच्या मागं अंधारात काहीतरी हालचाल दिसत होती. त्याला आता परिस्थितीची जाणीव झाली. हा परिसर त्याच्यासाठी नवीन होता आणि आसपास कोणाची चाहूल सुद्धा लागत नव्हती. त्याच वेळी झाडांच्या मागून एक सावली बाहेर आली. तिचा आकार एखाद्या माणसासारखा होता, पण ती हवेत तरंगत होती. तो काहीसा प्रकार बघून अमित चांगलाच घाबरला आणि जागेवरच अगदी थिजल्यासारखा उभा राहिला. पळून जाण्याचं भानही त्याला नव्हतं. त्याच्या घशातून आवाजही फुटत नव्हता. हळूहळू ती सावली पुढे आली.
आणि तिनं एक विकट हास्य केलं. त्यावेळी त्याच्या पांढऱ्या शुभ्र दातांचे सुळे त्या काळ्या पार्श्वभूमीवर चांगलेच उठून दिसत होते. आता काय करावं ते अमितला काही सुचेना. मनातल्या मनात तो हनुमान स्तोत्र म्हणू लागला होता, पण ती सावली हळूहळू पुढंच येत होती. अमितपासून काही हातांच्या अंतरावर येऊन ती आता थांबली आणि खरजातल्या आवाजात तिनं अमितला प्रश्न विचारला. माझ्याशी त्या आवाजातला प्रश्न ऐकून अमितला काय उत्तर द्यावं ते काही कळेना. तो गप्पच राहिला. पण त्या सावलीनं त्याच्या त्या शांततेलाच होकार समजला आणि त्या दिवसापासूनच त्या दोघांची भागीदारी सुरू झाली. त्यांच्या सौद्यानुसार ती सावली अमितसोबत एकरूप होणार होती. जेव्हा त्याच्या मनात एखाद्या विषयी प्रचंड राग असेल त्यावेळी ती बाहेर पडणार होती आणि त्या व्यक्तीला संपवणार होती. एखाद्या व्यक्तीबद्दल अमितच्या मनात असणारी द्वेषाची भावना हीच त्या सावलीसाठी ऊर्जा होती. अमित तिथून घरी परत येताना वाट वाकडी करून त्या फायनान्स कंपनीच्या ऑफिसकडे गेला. बाहेरच त्याच्या वडिलांची गाडी लावली होती आणि आतमध्ये त्या सगळ्यांचा आवाज ऐकू येत होता. तिथं फार वेळ न थांबता अमित माघारी आला. पण घरी येताना ती सावली त्याच्यासोबत नव्हती. ती तिथंच थांबून अमितच्या रागाचा बदला घेणार होती. त्या रात्री अमितला अगदी समाधानानं झोप लागली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये त्या एजंटचा खून झाल्याची बातमी वाचून त्याला त्या सावलीच्या पराक्रमाची जाणीव झाली. त्या बातमीनुसार रात्री ऑफिसमधील सगळी लोक घरी गेल्यानंतरही तो एजंट एकटाच ऑफिसमध्ये थांबला होता. त्याचवेळी कोणीतरी त्याच्या गळ्यावर धारधार शस्त्रानं वार केले होते आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांना त्याबद्दल अजून काहीही सुगावा लागला नव्हता आणि पुढेही कधी लागणार नाही याची अमितला खात्रीच झाली होती. त्यानंतर अजून 2 प्रसंगांमध्ये त्या सावलीनं अमितच्या मनातला बदला पूर्ण केला होता. पण हळूहळू अमितच्या मनात पश्चात्तापाची भावना जागी व्हायला लागली. जरी आपला थेट सहभाग नसला तरी त्या 3 व्यक्तींच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत हे त्याला आता कळून चुकलं होतं. त्यामुळेच त्यानं स्वतःच्या संतापावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रयत्न सुरू केले होते. मागच्या 4 वर्षांमध्ये तो कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त चिडला नव्हता. त्यातच नोकरीनिमित्त या छोट्याशा आणि शांत अशा गावात स्थायिक झाल्यामुळं त्याचा कुणाशी वादावादीचा सुद्धा प्रसंग आला नव्हता आणि त्याच्या हातून कोणाचंही आयुष्य संपलं नव्हतं. पण तरीही त्याची त्या सौद्यातून अजून मुक्तता झाली नव्हती. ती शक्ती, ती काळी आकृतीची शक्ती अमित सोबतच होती. फक्त तो एखाद्यावर खूप जास्त चिडण्याची वाट बघत होती. ज्या क्षणी त्याच्या संतापाची पातळी वाढेल तत्क्षणी तिथं प्रगट होऊन त्या व्यक्तीला संपवणार होती ती शक्ती. आणि अमितलाही त्याची जाणीव होती. त्यामुळेच तो स्वतःला कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असे. पण आता साहेबांच्या आक्रस्ताळी स्वभावामुळे त्याचा नाईलाज झाला होता. बरेच प्रयत्न करूनही त्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं अशक्य झालं होतं. शेवटी नाईलाजानं तो उठला आणि रेकॉर्ड रूमच्या दिशेनं चालू लागला. आपल्याला कुणी पाहत नाही याची खात्री त्यानं जातानाच करून घेतली होती. तसंही काल भोसले मॅडम सोबत झालेल्या प्रसंगानंतर रेकॉर्ड रूमकडं कुणीही फिरण्याची शक्यता कमीच होती. त्या रूममध्ये प्रवेश करताच त्याला त्या सावलीच्या अस्तित्वाची जाणीव तिथंच झाली. भारावल्यासारखा तो एका कोपऱ्याच्या दिशेनं चालू लागला. तिथंच एका छोट्या कपाटावर ती सावली अंगाचं मुटकुळं करून बसली होती. कुणीही तिकडे आलं तरीही त्याला लगेच अमित नजरेस पडला नसता. त्या सावलीच्या दर्शनानंच त्याच्या मनातील रागाची भावना उफाळून आली. बरेच दिवस त्यानं स्वतःला राग न येऊ देण्यासाठी प्रयत्न केले होते. पण आता त्याची गरज नव्हती. त्याचा रागाचा बदला घेणारी शक्ती त्याच्या सोबत होती. आता त्याला मनातून मोकळं वाटू लागलं. बऱ्याच दिवसांनंतर तो ही अवस्था अनुभवत होता. त्याला स्वतःच्या भावनांशी कोणतीही तडजोड करावी लागत नव्हती. तत्क्षणी त्याला स्वतःच्या अंगातल्या सामर्थ्याची जाणीव झाली. एवढे दिवस साहेबांपुढे तो स्वतःला हतबल समजत होता, पण आता परिस्थिती बदलली होती. साहेबांच्या हातात असलेल्या अधिकारांना आता काहीच अर्थ उरणार नव्हता. त्या सावलीच्या अस्तित्वानं तो स्वतःला शक्तिशाली समजू लागला होता. एवढे दिवस लपवलेला अहंकार आता पुन्हा डोकं वर काढत होता आणि त्याच अहंकाराच्या नशेत त्यानं साहेबांचा बंदोबस्त करण्याची परवानगी त्या सावलीला दिली.
त्याचा होकार मिळताच त्या सावलीनं बत्तीशी दाखवून आपला आनंद प्रगट केला. बरेच दिवस अमितनं स्वतःवर नियंत्रण ठेवल्यानं तिला बाहेर येण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ती काहीशी नाराज होती. पण आता एवढे दिवस रोखून ठेवलेल्या इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली होती. दुपारच्या जेवणानंतर साहेबांनी एका कामासाठी अमितला केबिनमध्ये बोलावलं. नेहमीप्रमाणे आत्ताही त्यांनी अमितला झापलंच. पण आता त्याला त्याचं फारसं वाईट वाटत नव्हतं. जेव्हा तो वळून बाहेर जायला निघाला तेव्हा वरच्या छताला लटकणारी सावली बघून त्याला बरं वाटलं होतं. स्वतःच्या टेबलवर येऊन काम करत बसला तरीही त्याला स्वतःच्या चेहऱ्यावरचं हास्य लपवता येत नव्हतं. आता उद्यापासून त्याच्या या ऑफिसमध्ये कोणीही त्याचा एवढा अपमान करणार नव्हतं. ऑफिसची वेळ संपल्यावर तो बाकीचे सगळे जाईपर्यंत तिथंच रेंगाळला. नेहमीप्रमाणे साहेब एकटेच केबिनमध्ये काम करत बसणार हे त्याला माहिती होतं. तो जाताना पुन्हा एकदा साहेब केबिनमध्येच आहेत याची खात्री करून बाहेर पडला. उद्या सकाळी ऑफिसमध्ये कसं वातावरण असेल याचाच विचार करत तो मस्तपैकी गाणं गुणगुणत घरी निघाला. ऑफिसमधले बाकीचे सगळे निघून गेल्याची जाणीव त्या सावलीलाही झाली असावी. दिवसभर ती या क्षणाचीच वाट बघत होती. छताच्या कोपऱ्याला लटकून ती दिवसभर साहेबांचं निरीक्षण करत होती. त्यांचा संतापी स्वभाव तिला लगेच कळाला होता. ऑफिसमधल्या प्रत्येकावर त्यांनी राग काढला होता. अहो एवढंच काय, भाजीत मीठ कमी पडलं म्हणून स्वतःच्या बायकोलाही फोन करून झापलं होतं. एकंदरीतच साहेबांच्या मनात बऱ्याच लोकांबद्दल राग होता. अंधार पडताच ती सावली साहेबांच्या टेबलसमोर येऊन उभी राहिली. कामात मग्न असणाऱ्या साहेबांचं लक्ष अचानक वर गेलं तेव्हा भीतीनं त्यांची बोबडीच वळाली. त्यांच्या तोंडाचा आ वासला गेला होता. आदल्या दिवशी ऑफिसमध्ये भोसले मॅडम सोबत झालेला प्रसंग त्यांच्याही कानावर आला होता. त्यामुळे आता आपल्यासमोर कुठलं संकट वाढून ठेवलंय याची जाणीव त्यांना झाली. मदतीसाठी कुणाला तरी बोलवण्याची त्यांची धडपड चालू होती. पण दुर्दैवानं त्यांचा आवाज ऐकायला ऑफिसमध्ये कुणी थांबलं नव्हतं. ती सावली पुढं सरकू लागली. टेबलमधूनच ती तरंगत पुढं आली. आता साहेबांच्या पुढं काही वितींच्या अंतरावरती सावली होती. साहेबांनी हात पुढे केला असता तरी तिला ते स्पर्श करू शकले असते. भीतीनं साहेब अक्षरशः थरथरत होते. काही क्षण अगदी शांततेत गेले. साहेबांना आपल्या हृदयाचे ठोके सुद्धा ऐकायला येत होते. कोणत्याही क्षणी ती सावली आपल्यावर हल्ला करेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण सावली अजूनही कसलीही हालचाल करत नव्हती. शेवटी काही वेळ गेल्यावर त्या सावलीनं आपल्या दातांचे सोळे दाखवत बोलायला तोंड उघडलं आणि घाबरलेल्या साहेबांना प्रश्न विचारला. धन्यवाद रसिक हो. श्रोते हो, आपल्याला ही कथा कशी वाटली आम्हाला तुमच्या कमेंट्समधून जरूर कळवा. आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या भरपूर कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.